नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन भागामध्ये. तर सर्वात आधी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजही मी तुमच्यासोबत अगदी सुंदर अशा रांगोळ्यांचा व्हिडिओ शेअर करणार आहे. नेहमीप्रमाणे आजच्या रांगोळीही अगदी सोप्या आणि सुंदर अशा आहेत. छोट्या छोट्या आणि सिंपल अशा रांगोळ्या आहेत, ज्या की तुम्ही देवघरासमोरही बनवू शकता किंवा डेली यूजसाठीही वापरू शकता. सिंपल सिंपल आणि अगदी सुंदर अशा रांगोळ्या आहेत. तुम्हाला नक्कीच आवडतील मैत्रिणींनो. तर कालच्या रांगोळीच्या भागातल्या रांगोळ्या कोणी कोणी आज बनवल्या नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर आपली जी पहिली रांगोळी आहे ते तुम्ही पाहू शकता. इथे आपण कलरफुल रांगोळी बनवतो आहे आज. अगदी सुंदर अशी रांगोळी आहे. छोटीशी सिंपल रांगोळी आहे, पण अगदी कलरफुल आहे. इथे आज आपण 3 कलर वापरलेले आहेत या रांगोळीमध्ये. तर तुम्ही पाहू शकता, छोटीशी रांगोळी पण अट्रॅक्टिव्ह आहे अशी रांगोळी आहे. नेक्स्ट आपली छोटीशी रांगोळी आहे, जी की तुम्ही देवघरासमोर बनवू शकता. इथे गोपद्य बनवून घ्यायचं आहे आपल्याला. छोटे छोटे डॉट्स देऊन इथे केंद्रवर्धिनीचा आकार देतोय आपण. आणि इथे आपल्याला फूल बनवायचं आहे 5 डॉट्समध्ये. इथेही छोटेसे फुलं बनवणार आहोत आपण. अगदी मिनिमल अशा डिझाईन्स आहेत आजच्या सर्व. तर मैत्रिणींनो, नक्की बनवा सगळ्यांनी. तुम्ही आपल्या चॅनलला जे प्रेम देत आहेत आणि जो तुम्ही सपोर्ट केलेला आहे आपल्या चॅनलला, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. सगळ्यांच्या कमेंट्सला मी रिप्लाय करण्याचा प्रयत्न करत असते, जसाही मला वेळ मिळेल तसा. तर इथेही आपण छोटीशीच डिझाईन बनवणार आहोत. आज मी तुमच्यासोबत 7 ते 8 डिझाईन शेअर केलेल्या आहेत. अगदी सोप्या सोप्या आणि मिनिमल डिझाईन्स आहेत. तुम्ही या डिझाईन दरवाजासमोरही बनवू शकता. तर ज्यांच्याकडे बिलकुल वेळ नसतो ना, त्यांनी या टाईपमध्ये डिझाईन बनवायच्या. पण एक्सक्युजेस नाही द्यायचे की आमच्याकडे वेळ नाही आहे, आम्ही नाही बनवू शकत रोज डिझाईन्स. बघा, आपली डिझाईन रेडी आहे. नेक्स्ट ही आपली डिझाईन खूप सिंपल आणि साधी अशी डिझाईन आहे. या डिझाईनमध्ये तुम्ही कलर्स वापरू शकता. हे जे मी डॉट्स बनवले आहेत ते तुम्ही कलरमध्ये बनवा. इथे आपल्याला पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये थोडीशी क्लॅरिटी कमी आहे असं मला वाटतंय. इथे आपण 3-3 डॉट्समध्ये पानांचा आकार बनवून घेणार आहोत. हे तुम्ही ग्रीन कलरमध्ये बनवा, मग तुमची अट्रॅक्टिव्ह दिसेल रांगोळी. माझ्याकडे जी ग्रीन कलरमध्ये रांगोळी होती ना, ती थोडीशी ओलसर होती, म्हणून मग मी ती वापरली नाही, कारण ती व्यवस्थित स्प्रेड होत नाही. पण ज्यांना ही डिझाईन बनवायची असेल त्यांनी नक्कीच इथे ग्रीन कलरच यूज करा, तेव्हा ती रांगोळी फार छान दिसेल. तर ही पण आपली डिझाईन रेडी आहे. तर मैत्रिणींनो, उद्याच्या भागामध्ये आपण नागपंचमीच्या डिझाईन पाहणार आहोत. तर नक्कीच उद्याचा व्हिडिओ मिस करू नका. खूप छान आणि सुंदर अशा रांगोळ्या आहेत. ॲक्च्युली मी तो व्हिडिओ आज शेअर करणार होते, पण माझं एडिटिंगच पूर्ण झालं नाही आहे, त्यामुळे मला तो उद्या शेअर करावा लागेल. पण ठीक आहे, एक दिवस अगोदर तुम्हाला सगळ्या डिझाईन्स पाहायला मिळतील आणि खूप छान छान अशा डिझाईन्स आहेत. तर नक्कीच उद्याचा व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा तुम्ही सर्वांनी, आणि नागपंचमीच्या दिवशी सगळ्यांनी डिझाईन्स बनवा त्या.
मी तुम्हाला पारंपरिक आणि थीम रांगोळ्या दोन्हीही डिझाईन्स दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. नागपंचमीच्या ज्या डिझाईन्स आहेत त्यामध्ये. तर प्लीज मैत्रिणींनो, नक्कीच व्हिडिओ पाहत राहा आणि मला कळवत पण राहा तुम्हाला आवडतायत की नाही. ही पण अगदी मिनिमल डिझाईन आहे. ही 3 ते 2 ठिपक्यांमध्ये बनवतोय आपण. बघा तुम्ही पाहू शकता अगदी छोट्या-छोट्या सिंपल अशा डिझाईन आहेत. तर आपण उगीचच एक्सक्यूजेस देत असतो की आपल्याकडे वेळ नसतो. तर ते हे डिझाईन बनवायला आपल्याला बघा किती वेळ लागतो. जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटं आपल्याला लागू शकतात. तर सकाळी-सकाळी आपण नेहमी ॲटलीस्ट एवढ्या तरी डिझाईन बनवायला पाहिजे. ज्यांच्याकडे बिलकुल वेळ नसतो त्यांनी. ज्यांच्याकडे वेळ असतो त्यांनी ज्यांना जसं आवडेल तसं बनवा. ही पण एक छान अशी डिझाईन आहे. माझ्या व्हॉईस ओव्हरमध्ये थोडंसं प्रॉब्लेम झालेला आहे, तर प्लीज समजून घ्या. अगदी ही पण सुंदर डिझाईन आहे, अगदी छान अशी. तुम्ही आपल्या रांगोळ्यांच्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे मला पण तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायला खूप छान वाटतं. तर तुम्ही जो सपोर्ट करताय ना, त्याबद्दल खरंच पुन्हा एकदा थँक यू. तुम्ही असेच व्हिडिओज पाहत राहा आणि रांगोळ्या पण शिकत राहा. आता आपले सगळे सण चालू होत आहेत इथून पुढे. तर सगळ्यांनाच रांगोळ्यांची गरज पडणार आहे. तर आज नवीन असाल तुम्ही चॅनलवरती, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये पण व्हिडिओ शेअर करा. ज्यांना रांगोळ्या बनवायला आवडतं त्यांना. आणि आजचा रांगोळीचा व्हिडिओ तुम्हा सर्वांना कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर मैत्रिणींनो, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि रांगोळ्यांची प्रॅक्टिस पण करत राहा. भेटूया आपण पुढच्या भागात. थँक यू.